नमस्कार. गरिबी हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा पैशांची कमतरता. पण गरिबीची कहाणी खरंच फक्त इतकीच आहे का? आजच्या या विश्लेषणात आपण गरिबी मोजण्याच्या पद्धतींचा सखोल आढावा घेणार आहोत आणि हे पाहणार आहोत की गरिबी म्हणजे केवळ एक आकडा नाही, तर त्याहून बरंच काही आहे. तर पहिला आणि सर्वात मूलभूत प्रश्न, गरीब असणं म्हणजे नेमकं काय? साधारणपणे उत्तर मिळतं, ज्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत तो गरीब. पण थांबा, ही तर फक्त अर्धी गोष्ट झाली. आज आपण ह्याच अर्ध्या कहाणीच्या पलीकडे जाणार आहोत आणि गरिबीचं खरं, संपूर्ण स्वरूप समजून घेणार आहोत. गरिबीला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आपल्याला तिच्याकडे 3 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल. एक आहे भूक, दुसरा म्हणजे उत्पन्न आधारित गरिबी आणि तिसरा, जो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे बहुआयामी वंचितता. चला, या तीनही पैलूंना एक एक करून समजून घेऊया. गरिबीचं सर्वात पहिलं आणि क्रूर रूप म्हणजे भूक. ही एक अशी अवस्था आहे जिथे लोकांना आणि त्यांच्या कुटुंबाला पोटभर अन्न मिळत नाही आणि याचा परिणाम थेट कुपोषणात होतो, म्हणजे जगण्याचीच लढाई सुरू होते. आता वळूया गरिबीच्या सर्वात प्रचलित व्याख्येवर. उत्पन्न आधारित गरिबी. सोप्या भाषेत सांगायचं तर अन्न, शिक्षण, आरोग्यसेवा, निवारा आणि कपड्यांसारख्या आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी हातात पुरेसे पैसे नसणं, हीच ती व्याख्या जी आपण सर्वसाधारणपणे वापरतो. आणि आता तिसरा आणि सर्वात व्यापक दृष्टिकोन, बहुआयामी गरिबी. हे खूपच रंजक आहे. इथे असं मानलं जातं की एखाद्या व्यक्तीकडे उत्पन्न असू शकतं, पण तरीही ती व्यक्ती गरीब असू शकते. कसं? कारण जर पौष्टिक अन्न, चांगली आरोग्यसेवा, स्वच्छ पिण्याचं पाणी किंवा वीज नसेल, तर केवळ उत्पन्न असून जीवनमान सुधारत नाही. आपण भुकेबद्दल बोललो, पण जागतिक पातळीवर भूक मोजली कशी जाते? त्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे, ज्याला जागतिक भूक निर्देशांक किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणतात. चला, ते नक्की काय आहे ते पाहूया. तर हा जागतिक भूक निर्देशांक 3 मुख्य आयामांवर आणि 4 प्रमुख निर्देशकांवर आधारित आहे. हे 3 आयाम म्हणजे अपुरा अन्न पुरवठा, मुलांमधील कुपोषण आणि बाळमृत्यूदर. हे 4ही निर्देशक मिळून आपल्याला कोणत्याही देशातील भुकेच्या तीव्रतेचं एक स्पष्ट चित्र देतात. मग हा GHI स्कोअर कसा तयार होतो? तर याचं वजन वाटून दिलेलं आहे. एकूण लोकसंख्येतील कुपोषण आणि बालमृत्यूदर या दोघांना सर्वाधिक म्हणजे 1/3 महत्त्व दिलं जातं. आणि मुलांमधील खुजेपणा आणि कृशता या प्रत्येकाला 1/6 वजन दिलं जातं. पण हे 4च निर्देशक का निवडले? कारण प्रत्येकाची एक खास भूमिका आहे. कुपोषण हे देशातील एकूण अन्नस्थिती दाखवतं. मुलांमधील कृशता ही तीव्र आणि अलीकडच्या काळातील भूक दाखवते. मुलांमधील खुजेपणा हा दीर्घकाळ चाललेल्या जुनाट भुकेचा परिणाम असतो. आणि बालमृत्यू हा तर कुपोषण आणि अनारोग्यपूर्ण वातावरणाचा सर्वात दुःखद आणि थेट परिणाम असतो. चला, आता पुन्हा उत्पन्न आधारित गरिबीकडे येऊया. इथे गरिबी मोजण्यासाठी दारिद्र्य रेषा ठरवली जाते. पण ही रेषा ठरवण्याचे 2 मुख्य पद्धती आहेत आणि त्यातूनच निरपेक्ष आणि सापेक्ष गरिबी या 2 अतिशय महत्त्वाच्या संकल्पना तयार होतात. या दोन्हींमध्ये फरक काय आहे? तर निरपेक्ष गरिबी म्हणजे जगण्यासाठी आवश्यक किमान गरजाही पूर्ण न करू शकणं. हे बहुतांश विकसनशील देशांमध्ये दिसतं. या उलट सापेक्ष गरिबी म्हणजे देशातील सरासरी जीवनमानापेक्षा खूपच खालच्या पातळीवर राहणं. ही एक प्रकारे सामाजिक विषमतेची सूचक आहे आणि विकसित देशांमध्ये जास्त चर्चिली जाते. निरपेक्ष गरिबीची कल्पना या एका आकड्यावरून अगदी स्पष्ट होईल. जागतिक बँकेच्या मते जी व्यक्ती दररोज $2.15 म्हणजे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 180 रुपयांपेक्षा कमी कमवते, ती अत्यंत गरीब मानली जाते. हा एक जागतिक मापदंड आहे. आता या सगळ्या संकल्पना भारतात कशा लागू होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. भारताचा गरिबी मोजण्याचा प्रवास खूपच रंजक आहे. गेल्या काही दशकात आपल्या देशात गरिबीची व्याख्या कशी बदलत गेली त्यावर एक नजर टाकूया. ही सुरुवात झाली दादाभाई नवरोजींपासून, ज्यांनी फक्त मूलभूत आहाराच्या खर्चावर लक्ष केंद्रित केलं. मग 1989 मध्ये अलघ समितीने एक महत्त्वाचा बदल केला. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागांसाठी कॅलरीची गरज वेगवेगळी ठरवली. त्यानंतर 2009 मध्ये तेंडुलकर समितीने विचार केला की अरे, फक्त पोट भरणं म्हणजे आयुष्य नाही, म्हणून त्यांनी आरोग्य आणि शिक्षणाचाही खर्चात समावेश केला. आणि 2014 मध्ये रंगराजन समितीने तर ही व्याख्या आणखी व्यापक बनवली.
हा प्रवास दाखवतो की गरिबीबद्दलची आपली समज किती सखोल होत गेलीय. आणि आता आपण आलो आहोत गरिबी मोजण्याच्या सर्वात आधुनिक आणि व्यापक पद्धतीकडे. ही पद्धत आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या सगळ्या संकल्पनांना एकत्र आणते आणि आपल्याला गरिबीचं एक जणू हाय डेफिनेशन चित्र दाखवते. या पद्धतीला म्हणतात बहुआयामी गरिबी निर्देशांक किंवा MPI. हा आजच्या काळातला सुवर्ण मानक मानला जातो. हा निर्देशांक केवळ उत्पन्नाकडे पाहत नाही, तर लोकांना एकाच वेळी भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांचा एकत्रितपणे विचार करतो. तर हा MPI नक्की मोजतो तरी काय? तो 3 मुख्य गोष्टी पाहतो: आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. आणि ह्या तिन्हीमध्ये पोषण, बालमृत्यू, शाळेतील हजेरी, स्वयंपाकाचं इंधन, स्वच्छता, पिण्याचं पाणी, वीज, घर आणि मालमत्ता यांसारख्या 10 वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. यामुळे गरिबीचं खरं आणि संपूर्ण चित्र समोर येतं. आणि ह्या मोजमापाचं महत्त्व भारताच्या यशातून स्पष्ट दिसतं. 2005-6 ते 2019-21 या केवळ 15 वर्षांच्या काळात तब्बल 41.4 कोटी लोकांना भारतात बहुआयामी गरिबीतून बाहेर काढण्यात यश आलं. हा एक प्रचंड मोठा आकडा आहे आणि या दृष्टिकोनाचं महत्त्व अधोरेखित करतो. आता तर एक नवीन पैलू समोर येतोय. गरिबीचा संबंध आता थेट हवामान बदलाशी जोडला जातोय. इतकंच नाही तर आगामी जागतिक MPI अहवाल 2025चं शीर्षकच आहे दुहेरी संकटे, गरिबी आणि हवामान धोके. यावरूनच या दोन्ही गोष्टींमधील नातं किती घट्ट आहे हे लक्षात येतं. आणि यामुळे आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. जसं जसं गरिबी आणि हवामानाचे धोके एकमेकांमध्ये गुंतत जातील, तसतसं आपल्याला गरिबी मोजण्याच्या आपल्या पद्धतींमध्ये पुढे काय बदल करावे लागतील, हे भविष्यातील एक मोठं आव्हान असणार आहे, ज्यावर आपल्याला विचार करावाच लागेल.